आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे किंवा जे क्रिप्टो मार्केट आहे त्यामध्ये कसं काम करायचे, कोणत्या कन्सेप्टवर तुम्हाला काम करायचं. तर सगळ्यात पहिलं सांगतो, सध्या जर कंडिशन बघितली, फॉरेक्समध्ये काम करताना जर बघितलं, सध्या अकाउंट फ्रीचं इश्यू येतोय, डिपॉझिट विड्रॉला प्रॉब्लेम येतोय. तर त्यानंतर बघा, तुम्ही जर फॉरेक्सच्या ठिकाणी जर सेम ट्रेड करायला इन्स्ट्रुमेंट बघत असाल तर ते क्रिप्टो मार्केट बेस्ट आहे. सगळ्यात पहिलं काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला लिक्विडिटी चांगली बघायला भेटते, म्हणजे काय व्हॉल्यूम चांगले लेवलचं आहे. त्यासोबत जर बघितलं प्राइस ॲक्शनचे कन्सेप्ट फॉरेक्सपेक्षा पण याच्यामध्ये तुम्हाला चांगले, एका टायमाला फॉरेक्समध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे पण याच्यामध्ये प्राइस ॲक्शनला जास्त रिस्पेक्ट दिली जाते. आपण चार्टवर बघूच. तर सगळ्यात पहिलं सांगतो तुम्हाला, काम करताना तुम्हाला दोन कॉईन्सवर फोकस ठेवायचे. सगळ्यात पहिला कॉईन कोणता आहे तुमचा, इथेरियम आणि बीटीसी, हे दोन कॉईन्स आहेत. आता बघा याच्या चार्टवर सगळ्यात पहिलं काय होतं, आतापर्यंत इंडियन मार्केटमध्ये काम करताय तर इकडचे कन्सेप्ट तुम्हाला असं वाटतं वेगळे काम करता, इकडचे वेगळे. तसं काही नाही, इथं फक्त एवढं आहे की तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स, तुम्ही जे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता ते, आणि दुसरं ट्रेंड लाईन, हे कन्सेप्ट लय रेग्युलरली तुम्हाला चार्टर कंटिन्युअसली दिसून येते. नेमकं आपण याला कसं काम करायचं ते बघणार आहे. तर त्या पहिलं काय सांगतो, सगळ्यात पहिलं की एक ट्रस्टेड ब्रोकरकडे अकाउंट ओपन घ्या, FI रजिस्टर्ड ब्रोकरकडे. फक्त एवढं लक्षात ठेवा की काम करताना तुम्हाला स्कॅल्पिंग नाही करायची, म्हणजे 2-4 पॉईंटसाठी जायचं नाही. इथेरियममध्ये काम करता की 2-3 पॉईंट भेटले स्कॅल्पिंग करून बाहेर पडू, मग ब्रोकरेज तुम्हाला पुरणार नाही. मग काय करा, चांगल्या मोठ्या लेवलचं टार्गेट प्लॅन करता. आता सिंपल सांगता, समजा जर तुम्ही इथेरियमला ह्या पॉईंटला सेल केलं असतं, तर एवढा जरी पॉईंट कॅच केले 30 ते 35 किंवा 30 जरी कॅच केले तरी तुम्ही चांगलं प्रॉफिट पोटेन्शियल आहे आणि पैसा सेफ राहील. म्हणजे काय, डिपॉझिट आणि विड्रॉ करताना प्रॉब्लेम आहे, 30% टॅक्स लागत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा. कशामुळे, कारण की हे तुम्ही फ्युचर्स, हे दिसतंय तुम्हाला फ्युचर्समध्ये काम करताय. तर सगळ्यात पहिलं सांगतो, हा डेल्टा एक्सचेंज ब्रोकर आहे, मी जो स्वतः यूज करतो. याची लिंक तुम्हाला सध्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. माझ्या अंडर जर अकाउंट ओपन करताय, तुम्हाला फ्लॅट 20% ऑफ भेटणार आहे. तुम्ही जो कोणता ट्रेड करताय, जी फीस लागते ट्रेडिंग फीस, त्याला 20% डिस्काउंट आहे माझ्या अंडर असेल तर. सगळ्यात पहिलं बघा, लिव्हरेज कधी पण लक्षात ठेवा कमी ठेवायचे. क्रिप्टोमध्ये काम करताना इथं बघितलं तर 200x पर्यंत भेटते आपल्याला, पण किती घेऊन चालायचं आपल्याला, 10x किंवा 25x मॅक्सिमम असेल आपलं. त्याच्या पलीकडे आपला हात पण नाही लावायचा. किती, 10x किंवा 25x तुम्ही सेट करून घ्या. जेवढं कमी ठेवता तेवढं कधीही तुम्हाला बेटरच असणार आहे. समजा 10x किंवा 25x, आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, 25%. इथं बघा आता कसं आहे, लॉट साईज आता तुम्ही जर बघितलं, एक्सएम मध्ये काम करताय, एक्सनेसमध्ये थोडीशी लॉट साईज वेगळी आहे इथेरियम आणि बीटीसीची. पण याच्यामध्ये काय करा, सिंपल 25%चा फॉर्म्युला यूज करायचा. काय, 10% लिव्हरेज आणि 25% क्वांटिटी. तर दिसतं एक ऑप्शन क्वांटिटीचा, आणि मार्केट ऑर्डर टाकायची का, काय 8 क्वांटिटी आहे. म्हणजे काय, इथं जर ऑब्झर्व केला आपण, मी बाय ऑर्डर करायला जातोय तर इथं लिक्विडेशन कुठे, हे बघा, मी जर बाय करतो इथं तर किती, $1,776 आसपास लिक्विडेशन आहे. म्हणजे इथून जवळपास 100 पॉईंट इथेरियमला पडलं आहे, तेव्हा जाऊन कुठेतरी तुमचे किती, जवळपास याच्यामध्ये $16 लिक्विडिटी, म्हणजे $16 लॉस होईल टोटल. म्हणजे काय, लिक्विडेशन सुद्धा दिसतं. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जर 200x लिव्हरेज यूज करताय आणि 25%च क्वांटिटी घ्या, तर तुमचं लिक्विडेशन कुठं आलेलं आहे, जवळपास 5 पॉईंटवर. म्हणजे तुम्ही एखाद्या इमोशन्समध्ये येताय आणि फक्त जर 200x लिव्हरेज घेऊन जर काय करता, तुम्ही ऑर्डर पंच करता, तर 5 पॉईंट नंतर तुमचे जवळपास जर बघितलं तर तुमचं अख्खं कॅपिटल झिरो होऊन जाईल तिथं. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं, जेवढं कमी तुमचं लिव्हरेज असेल, जेवढं कमी क्वांटिटी, तेवढं तुम्ही लॉंग टर्ममध्ये सस्टेन करता. आणि बघा, 17-18 क्वांटिटी आता जे आपण पहिलं सिलेक्ट केलं का, 10%चा फॉर्म्युला, 10%, त्यानुसार ज्या 25 क्वांटिटी किंवा 10 जरी घेता ना तरी खूप येते 10 क्वांटिटी, त्यांनी सुद्धा तुम्ही चांगलं प्रॉफिट करू शकता. त्याच्यामध्ये जवळपास मी सांगतो फक्त 5,000 ऍड केली आता व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणजे किती, छोट्या क्वांटिटी सोबत सुद्धा चांगलं प्रॉफिट प्लॅन करू शकता. फक्त लिव्हरेज कमी ठेवा, लिव्हरेज कमी ठेवलं तर ब्रोकरेज सुद्धा कमी लागेल. आता कन्सेप्टचं बोलू. आता सगळ्यात पहिलं सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता दिसलं चार्टर ड्रॉ केलं, सपोर्ट रेजिस्टन्स बघा, कंटिन्युअसली तुम्हाला चार्टर दिसेल, त्याचबरोबर ट्रेंड लाईन दिसेल. म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन सगळ्यात भारी. आता सपोर्ट रेजिस्टन्स पाशी नेमकं काम कसं करायचं बघा, याच्यात सिंपल तुम्हाला सांगतो, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनवर फोकस ठेवायचे. आता बघा, थोड्यापूर्वी इथं जर ऑब्झर्व केलं, एक सेकंद, आपण बीटीसीचा चार्ट लो. इथं जर बीटीसीच्या चार्टमध्ये बघितलं, एक ब्रेकडाऊन आलता आता. हा सपोर्ट होता, ज्यामध्ये सपोर्टमध्ये काय झालं, कंटिन्युअसली टचेस झाली. तिथं जर ऑब्झर्व केलं, कंटिन्युअस टचेस झाले. थोड्यापूर्वी कन्सॉलिडेट केलं आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर जर ऑब्झर्व केलं, इथं जवळपास बीटीसीने जर चेक केलं, जवळपास 600 पॉईंटची एक कॅन्डल बनवली ती. म्हणजे काय, सपोर्ट ब्रेक झाला किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला, पण कंटिन्यू टचेस असले पाहिजे बरं का. म्हणजे जवळपास 4 ते 5 टचेस नंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊन होते, तर त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. इथं जर ऑब्झर्व केलं, इथं एक चेक करा, ट्रेंड लाईनची ब्रेकआउट झाली, अपसाईडला रॅली झाली. त्यानंतर इथं जर बघितलं, एक तुमचा रेजिस्टन्स ब्रेक केला, या पॉईंटवरून सुद्धा जवळपास 400-500 पॉईंटची रॅली भेटली. इथं सेम कन्सेप्ट, हे बघा, एक रेंज क्रिएट केली, रेंजची ब्रेकआउट झाली, तुम्हाला 1 वे टार्गेट भेटलेलं किती पॉईंटचं, इथं जर ऑब्झर्व केलं, जवळपास 1100 ते 1300 पॉईंटच्या आसपास टार्गेट भेटलं. त्याच्यानंतर जर तुम्ही समजा तुम्हाला इथं जर चेकआउट केलं, ट्रेंड लाईन, हे बघा तुमचं, ह्या आपलं काय म्हणतात त्याला, पोलिंग फ्लॅग पॅटर्न म्हटलंय, पण ट्रेंड लाईन कन्सेप्ट करून चालू. याच्यानंतर पण 500-600 पॉईंटची एकदम स्ट्रॉंग रॅली बघायला भेटली. इथे जर ऑब्झर्व केलं, या पॉईंटला सुद्धा सेम काय,
ट्रेंड लाईनची ब्रेकआउट झाली, बाय साईडला रॅली आली. म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन चार्ट पॅटर्न एवढा काही ट्रस्ट ठेवू नका आणि कॅन्डलस्टिकवर ट्रेड करू नका किंवा हॅमर म्हटलं सेल करू, हे असं करून तसं करू, त्या कॅन्डलस्टिकच्या बेसिसवर नाही. सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे कन्सेप्ट तुम्हाला कधीही फोकसवर ठेवायचे. आता सेम मी दाखवता. हा बघा, ही ट्रेंड लाईनची ब्रेकडाऊन झाली, तुम्हाला वन वे फॉल बघायला भेटला. म्हणजे काय, डाऊन साईडचं स्ट्रक्चर बघायला भेटलेलं आहे. त्यानंतर इथे एक दाखवतो तुम्हाला, इथं चेकआउट करा. काय ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे, ट्रेंड लाईनची जशी ब्रेकआउट झाली तसं तुम्हाला वन वे टार्गेट म्हणजे काय, बाय साईडची रॅली बघायला भेटली. त्यामुळे काम करताना काय, ट्रेंड लाईन आणि सपोर्ट रेजिस्टन्स वापस एकदा तुम्हाला चार्टवर दाखवतो. इथं चेकआउट करा. हा सपोर्ट होता, सपोर्टची ब्रेकडाऊन झाली, त्यानंतर वन वे फॉल झाला आहे तुमचा. म्हणजे काय, सिंपल कन्सेप्ट आहेत. इथं एक चेक करा, सेम कन्सेप्ट. काय, सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन सगळ्यात ॲक्युरेट. आता तुम्ही काय करा, ट्रेड करताना 5 मिनिटापेक्षा कमी जाऊ नका, कारण की क्रिप्टो मार्केटचा सगळ्यात पहिला पॉईंट सांगतो तुम्हाला, क्रिप्टो मार्केट 24/7 चालू असतं. म्हणजे काय, दिवसभर चालू आहे. तुम्ही ट्रेड करा नका करू, कसली सुट्टी पण नाही याला. 365 डेज मध्ये एक दिवस सुद्धा सुट्टी नसती ना. क्रिसमस असेल किंवा कोणता इव्हेंट आहे मोठा, कसली सुट्टी नाही, कंटिन्युअसली चालू असतं. त्यामुळे कंटिन्युअस चालू असल्यामुळं आपल्याला काय होतं, दिवसभर ओव्हर ट्रेडिंगची हॅबिट लागू शकते. तर ती ओव्हर ट्रेडिंगची हॅबिट जर सोडायची, तर लक्षात ठेवा, मार्केट मोस्ट ऑफ द टाइम क्रिप्टो संध्याकाळी 6:30 वाजल्यानंतर, संध्याकाळचे 6:30 बरं का, संध्याकाळचे 6:30 ते रात्रीचे 2-2:30 पर्यंत मोमेंटम करतं. आता तिथं जर ऑब्झर्व केलं, हे चेक करा. आता हे कंटिन्युअसली मोमेंटम मध्ये दिसतंय तुम्हाला, पण त्याच्या पहिले जर बघितलं मॉर्निंग पासून, तर अशा प्रकारचे फ्लक्च्युएशन क्रिएट करत होतं. त्यापेक्षा बेस्ट काय, 6:30 नंतर चार्ट वगैरे ओपन करायचं. आणि तुम्ही स्पेशली जॉब करताय तर 6:30 नंतर मला तरी असं वाटतं मोस्ट ऑफ द लोक फ्री असतात. तर मग 6:30 नंतर तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. पण काम करताना काय, ट्रेंड लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स पहिले प्रॅक्टिस करा. हे बघा, चार्टर कंटिन्युअसली, आता बघा मी तुम्हाला जेव्हा आता व्हिडिओ काढतो त्याच्या पहिले जर ऑब्झर्व केला असेल, तर चार्टर ऑलरेडी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले होते. म्हणजे काय, प्रॅक्टिस पण खूप जास्त गरजेची आहे. इथं जर चेकआउट केलं, वापस एकदा तोच कन्सेप्ट. काय, ट्रेंड लाईनची ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाली, अप साईडची रॅली, वापस छोटं स्ट्रक्चर पण दाखवता. इथे एक चेक करा. हे घ्या, थोडंसं ट्रेंड लाईनला जास्त रिस्पेक्ट देताना दिसेल बीटीसी, स्पेशली इथेरियमपेक्षा पण बीटीसी. त्यामुळं ट्रेंड लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स हे आपले मेन कन्सेप्ट असणारे. वापस एकदा एक्झाम्पल दाखवतो मला. इथे एक बघा, हे बघा, ट्रेंड लाईनची ब्रेकडाऊन झाली, वन वे फॉल झाला, तुमचा सपोर्ट ब्रेक, हे बघा, सपोर्ट ब्रेक झाला, तिकडनं फॉल रिटेस्ट केला, त्यानंतर कंटिन्युअसली फॉल झाला. म्हणजे काय, सिंपल कन्सेप्ट वर करता, ट्रेड करताना 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवायचा आणि कमी लिव्हरेज सोबत करा. आणि ह्या ब्रोकरमध्ये जर अकाउंट ओपन करता माझ्या अंडर, वापस सांगतोय, 20% डिस्काउंट भेटते. बायोमध्ये किंवा त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, अकाउंट ओपन करू शकता. आणि बघा, ट्रस्टेड ब्रोकर आहे, डिपॉझिट विड्रॉलला प्रॉब्लेम येणार नाही.